आजच्या भागात तर हे सगळे वसुंधरावर भारी पडले। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की मालिनी जवळ काव्या असते, विक्रम आणि पार्थ सुद्धा तिथे असतात। त्यानंतर ना काव्या मालिनीला सूप प्यायला लावते, तिच्यासाठी तिने सूप बनवून आणलेले असते, नंदिनीने तिला सांगितलं असतंय म्हणून। त्यानंतर ना पार्थ आणि विक्रम सुद्धा तिला म्हणतात की सूप पिऊन घे। त्यानंतर ना पार्थ आणि विक्रम तिथून निघून जातात। तेवढ्यात मालिनी काव्याला म्हणते की तू खमकी आहेस, तू स्ट्रॉंग आहेस आणि तू हुशार देखील आहे, पण नंदिनीचा हळवेपणा कधी कधी आड येतो ग, तिला असं एकटीला पडू देऊ नकोस। त्यानंतर ना काव्या म्हणते की या गोष्टीची तुम्ही काळजी करू नका काकू, कारण मी माझ्या नंदिनी ताईला कधीच एकटं पडून देणार नाही आणि माझ्यातला खमकेपणा दाखवायची वेळ आली आता, आजच दाखवते। त्यानंतर ना काव्या देवाजवळ आरती करत असते, सगळेजण तिथे असतात। त्यानंतर ना आरती झाल्यानंतर ना वसुंधरा नंदिनीकडे जाते आणि म्हणते मला तुला तोच प्रश्न विचारावासा वाटतोय जो तू मला विचारला होता, शत्रुबुद्धी विनाशाय, शत्रू जर घरातला असेल तर काय करायचं रम्या? त्यानंतर ना रम्या म्हणते की आई 24 तासाची मुदत घ्यायची, असं बोलून वसुंधरा आणि रम्या नंदिनीला चिडवायचा प्रयत्न करत असतात। त्यानंतर ना खूप आनंद येत असतोय वसुंधराला। तेवढ्यात काव्या म्हणते की जास्त हसू नका, कारण आजपर्यंत तुम्ही जेवढं नंदिनी ताईला दुखवलंय ना त्यापेक्षाही जास्त मी दुखावली गेलीये, आता बघाच मी काय करते। त्यानंतर ना इकडे आपल्याला पाहायला मिळतंय की हॉस्पिटलमध्ये पार्थची फ्रेंड असते ना, ती त्याच्या भावाला म्हणत असते की अरे काय बोलतोयस तू? तिचा भाव बोलतो की या पार्थ आणि काव्यामुळे हे सगळं झालंय, आपण आता हॉस्पिटलचं बिल कसं भरायचं, आपण आपल्या बाळाला कुठल्या तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेऊया। त्यानंतर ना त्याची बहीण म्हणते की अरे काय बोलतोयस तू, बाळाला जर इकडून तिकडे नेताना काय झालं तर काय करायचं? मी नंदिनीला फोन लावते। नंदिनीचं नाव ऐकून तिचा भाऊ खूप घाबरतो, ह्या भावाचा आणि नंदिनीचा काय संबंध असेल बरं? त्या अगोदर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा। त्यानंतर ना इकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूम मध्ये असतात, पार्थ आणि काव्या सुद्धा तिथं असतात। त्यानंतर ना पार्थ म्हणतो की आपण मेन मुद्द्यावर बोलूया। त्यानंतर ना जीवा दरवाजा बंद करतो आणि म्हणतो नंदिनीला निर्दोष करायचा आहे आपल्याला। त्यानंतर ना काव्या म्हणते ताई काहीतरी ठोस पुरावा पाहिजे आपल्याला। त्यानंतर ना जीवा म्हणतो की तो दीपक नालायक, त्याला आणून सुद्धा काही उपयोग नाही। त्यानंतर ना पार्थ म्हणतो की वसुआद्या एक खुद्द पुरावा आहे, पण ती आपली साथ कधीच देणार नाही, पुरावा शोधायला एक धागा सापडायला पाहिजे। तेवढ्यात नंदिनी म्हणते की धागा नक्कीच सापडेल, कारण कुठलाही क्राइम 100% परफेक्ट नसतो, कुठलं तरी तुकडा मागे राहतोच, आपल्याला पुराव्याकडे लीड करतो। हे ऐकून पार्थ म्हणतो की करेक्ट, लीड पाहिजे फक्त। त्यानंतर ना काव्या म्हणते की अरे पण कुठून शोधायची ही लीड? त्यानंतर ना इकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या वसुंधराला म्हणते की आता फक्त बघाच तुम्ही, मला एक पुरावा भेटू द्या तुमच्या विरोधात, बघा मग मी काय करते। त्यानंतर ना जीवा नंदिनी पार्थ आणि काव्या रूम मध्ये जातात। ते रूम मध्ये जात असताना पियूची आई त्यांना बघते आणि वसुंधराला आणि रम्याला जाऊन सांगते ते नक्कीच तुमच्या विरोधात काहीतरी करतायत असं सांगते। त्यानंतर ना जीवा दीपकला फोन लावतो आणि म्हणतो तू एकट्याने नंदिनीला किडनॅप केलं होतं का? तुझ्या बरोबर तो तुझा ड्रायव्हर होता ना साथीदार? पण वसुंधरा दरवाजाच्या मागे लपून सगळं काय ऐकत असते। तिला हे ऐकून खूपच धक्का बसतो, कोण असेल बर तो ड्रायव्हर साथीदार दीपकचा? बघूयात पुढच्या एपिसोड मध्ये।